नमस्कार. राशीफळ मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मिठाई घेऊन राहा तयार. उद्याचा सोमवार या राशींसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी. मित्रांनो, कधीकधी मनुष्याच्या जीवनामध्ये परिस्थिती अतिशय नकारात्मक बनत असते. ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राची स्थिती नकारात्मक असल्यामुळे व्यक्तीला अनेक संकटांना सामोरे जावे लागते. अनेक दुःख, यातना, अपयश, अपमान भोगावे लागतात, सहन करावे लागतात. जीवनामध्ये चांगलं असं काही घडतच नाही. त्यामुळे मनुष्य हतबल होऊन जातो. कितीही प्रयत्न केले तरी यश प्राप्त होत नाही. त्यामुळे मनुष्य खचून जातो. व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समाधान असे काहीच उरत नाही. पारिवारिक जीवनामध्ये सुद्धा सुख प्राप्त होत नाही. अशा वेळी आपल्याला कोणी मदत करायलाही तयार होत नाही. त्यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये नकारात्मक भावना निर्माण होत असते. व्यक्तीच्या डोक्यामध्ये सारखे नकारात्मक विचार येत असतात. त्यामुळे आपला आत्मविश्वास खालावतो. परिस्थिती अतिशय नकारात्मक बनत असते. जिकडे पाहावे तिकडे अंधार आणि अंधारच असा दिसत असतो. आणि अशीची एक प्रकारची अशी कोणती किरण सुद्धा व्यक्तीला मिळत नसते. अशा परिस्थितीमध्ये, अशा स्थितीमध्ये व्यक्तीचा एकमात्र सहारा असतो आणि तो म्हणजे ईश्वर. ईश्वरावर असणारी आपली श्रद्धा आणि भक्ती कुठल्याही संकटातून तारून नेण्यासाठी पुरेशी असते. फक्त आपली श्रद्धा असावी लागते. जेव्हा काळ नकारात्मक असतो तेव्हा ईश्वरीय शक्तीचा आधार मनुष्याला जगण्याचे बळ देत असतो. जेव्हा ईश्वरीय शक्तीची कृपा व्यक्तीच्या जीवनावर बरसते तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये दुःख, अपयश, अपमान समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही. दिनांक 9 ऑक्टोबर पासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये येणार आहे. यांच्या जीवनातील नकारात्मक वाईट ग्रहदशा समाप्त होणार असून सुख, समृद्धी आणि आनंदाची भरभराट या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये होणार आहे. येणारा काळ यांच्या जीवनातील प्रगतीचा काळ ठरणार आहे. भाग्याची साथ यांना मिळणार आहे. उद्योग, व्यापार, कला, साहित्य, समाजकारण, राजकारण यामध्ये यांना भरघोस यश प्राप्त होणार आहे. मित्रांनो, उद्या भाद्रपद कृष्ण पक्ष आश्लेषा नक्षत्र दिनांक 9 ऑक्टोबर रोज सोमवार लागत आहे. सोमवारच्या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. मान्यता आहे की सोमवारचे व्रत करून भगवान भोलेनाथाची विधिविधानपूर्वक पूजा आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या समाप्त होतात. सोमवारच्या दिवशी महादेवाला बेलपत्र वाहिल्याने मनुष्याच्या जीवनातील दुःख, दारिद्र्य समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही. जर आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्या असतील तर प्रत्येक सोमवारी व्रत उपवास करून महादेवाचा अभिषेक करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरत असते. पंचामृताने महादेवाचा अभिषेक केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दारिद्र्य समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही. महादेव जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा भक्ताची झोळी भरल्याशिवाय राहत नाहीत. मित्रांनो, भगवान भोलेनाथ हे अतिशय भोळे दैवत मानले जातात. श्रद्धापूर्ण अंतकरणाने भक्तिभावाने एक बेलपत्र जरी वाहिले तरी ते प्रसन्न होतात आणि भक्ताच्या जीवनातील दुःख दूर करत असतात. भोलेनाथाची कृपा जेव्हा बरसते तेव्हा भक्ताची झोळी भरल्याशिवाय राहत नाही. येणाऱ्या काळात असाच काहीसा सकारात्मक अनुभव या भाग्यशाली राशींच्या जीवनामध्ये येणार असून यांचा भाग्योदय घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. महादेवाच्या आशीर्वादाने यांच्या जीवनातील वाईट काळ आता समाप्त होणार असून प्रगतीच्या दिशेने यांच्या जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे. तर चला, वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशीपासून. मेष राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये मोठ्या प्रगतीला सुरुवात होईल. उद्याच्या सोमवारपासून आपले जीवन एका सकारात्मक दिशेने कलाटणी घेणार आहे. उद्योग, व्यापार, कला, साहित्य, समाजकारण अशा अनेक क्षेत्रामध्ये भरपूर प्रमाणात यश प्राप्त होणार आहे. मनसोक्त सुख आपल्याला या काळात प्राप्त होणार आहे. भाग्याची साथ, भोलेनाथाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. महादेवाच्या आशीर्वादाने जीवनातील दारिद्र्य आता मिटणार असून सुख समृद्धीची भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे. धनधान्याने आपले घर संपूर्ण स्वयंपूर्ण बनणार आहे. मित्रांनो, ग्रह नक्षत्र देखील आपल्यासाठी अनुकूल आहेत. त्यामुळे आता इथून पुढे आपला भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही. जीवनामध्ये मोठी प्रगती घडून येईल. यानंतर आहे वृषभ राशी. वृषभ राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये काळ थोडासा नकारात्मक होता, पण आता इथून पुढे शुभ काळाची सुरुवात होईल. महादेवाचा अभिषेक आपल्यासाठी लाभकारी ठरू शकतो. मित्रांनो, वृषभ राशीच्या जातकांनी प्रत्येक सोमवारी भगवान भोलेनाथाच्या मंदिरात जाऊन शिवजीचे दर्शन घेणे आणि शिवजीचा अभिषेक करणे शुभ फलदायी मानले जाते. यांनी जर या दिवशी व्रत ठेवले तर आपल्या जीवनातील अनेक समस्या देखील समाप्त होऊ शकतात. हा काळ आपल्या जीवनातील प्रगतीचा काळ ठरणार आहे. त्यामुळे या काळाचा चांगला उपयोग आपल्याला करून घ्यावा लागेल. आर्थिक प्राप्तीचे साधन उपलब्ध होतील. मित्रमैत्रिणीच्या गाठीभेटीमुळे मन समाधानी असेल. मनावर असणारा ताण, मानसिक दडपण आता दूर होणार आहे. नव्या कामाची सुरुवात जोमाने करणार आहात. आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल. नवा व्यवसाय उभारण्याचे स्वप्न देखील साकार होईल. व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. यानंतर आहे कर्क राशी. कर्क राशीच्या जातकांसाठी हा काळ सुख आणि समाधानाचा जाणार आहे.
आपले स्वप्न आता लवकरच साकार होणार आहेत. पारिवारिक जीवनात सुख निर्माण होईल. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. नव्या दिशेने जीवनाचा नवा प्रवास सुरू करणार आहात. आर्थिक क्षमता प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. मनाला आनंदित करणाऱ्या घटना घडून येतील. नवा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न साकार होईल. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. या काळामध्ये विदेश यात्रेचे योग येऊ शकतात. ज्या लोकांच्या जीवनामध्ये अनेक दिवसापासून एखादी जुनी बिमारी चालू आहे त्या बिमारीपासून देखील आपल्याला सुटका मिळू शकते. आता इथून पुढे नव्या दिशेने जीवनाचा नवा अध्याय आपण सुरू करणार आहात. यानंतर आहे कन्या राशी. कन्या राशीच्या जातकांसाठी उद्याचा सोमवार शुभ फलदायी ठरणार आहे. सोमवारपासून पुढे आपल्या जीवनामध्ये सुखाची बहार येणार आहे. पती पत्नीमध्ये चालू असणारे वादविवाद आता समाप्त होणार आहेत. प्रेम आपुलकी स्नेहामध्ये वाढ होणार आहे. शत्रू आपल्याला थरथर कापू लागेल. शत्रूला परास्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. नव्या योजना यशस्वीरित्या पूर्ण होतील. आर्थिक आवक समाधानकारक असेल. भाग्याची साथ मिळणार आहे. महादेवाचा आशीर्वाद मिळणार आहे. त्यामुळे इथून पुढे जीवन आनंदाने फुलून येईल. यानंतर आहे तुळ राशी. तुळ राशीच्या जातकांसाठी उद्याच्या सोमवारपासून पुढे भाग्योदयाचे संकेत आहेत. नव्या व्यवसायात भरभराट होईल. नफ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. आर्थिक आवक समाधानकारक असेल. घरातील नकारात्मक वातावरण दूर होणार असून शुभ आणि सकारात्मक वातावरणाची निर्मिती होणार आहे. आपल्या मनाला नवी प्रेरणा प्राप्त होणार आहे. नव्या विश्वासाने नव्या कामाची सुरुवात करणार आहात. नवीन उद्योग व्यापार भरभराटीस येतील. हा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे. यानंतर आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी येणारे दिवस सुख समाधान आणि आनंदाचे ठरणार आहेत. आपली स्वप्न आता लवकरच साकार होणार आहेत. अनेक दिवसापासून बनवलेल्या योजना आता यशस्वीरित्या पूर्ण होतील. घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. नवीन कामाची सुरुवात शुभ फलदायी ठरणार आहे. हा काळ प्रचंड प्रगतीचा काळ असेल. मन शांत राहील. आर्थिक आवक समाधानकारक असेल. घरातील वातावरण आनंदी असेल. पती पत्नीमध्ये चालू असणारे मतभेद दूर होतील. एखाद्या जुन्या मित्राची मदत आपल्याला या काळात मिळू शकते. आता व्यापारातून देखील आर्थिक आवक समाधानकारक असेल. यानंतर आहे धनुराशी. धनुराशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ फलदायी ठरणार आहे. नवीन क्षेत्रामध्ये पदार्पण करू शकाल. व्यवसायातून आर्थिक आवक बऱ्यापैकी राहणार आहे. व्यवसायानिमित्त लांबच्या प्रवासाचे योग येऊ शकतात. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. घरातील वातावरण आनंदी असेल. मानसिक तणाव दूर होईल. एखाद्या बिमारीतून आपली सुटका होऊ शकते. मित्रपरिवार आणि सहकारी देखील आपली चांगली मदत करतील. व्यापारातून आर्थिक आवक वाढणार असल्यामुळे मन थोडेसे समाधानी असेल. परिवारातील लोकांची चांगली मदत आपल्याला प्राप्त होईल. पती पत्नीमध्ये प्रेम आपुलकी गोडवा निर्माण होईल. प्रेम जीवनामध्ये निर्माण झालेले नकारात्मक वातावरण आता दूर होणार असून प्रेमाचे नाते अधिक मधुर आणि सुखद बनणार आहे. पण या काळामध्ये कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. यानंतर आहे कुंभराशी. कुंभराशीच्या जातकांसाठी सुंदर काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. हा काळ प्रचंड प्रगतीचा काळ असेल. आर्थिक आवक आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल. मागील अनेक दिवसापासून सरकारी कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून सरकारी कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. ध्येय प्राप्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडणार आहे. मन आनंदी आणि समाधानी असेल. आपल्या योजना सफल बनतील. वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. स्वतःच्या वाणीचा सुंदर उपयोग करून जीवनामध्ये मोठी प्रगती घडून आणणार आहात. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनाला प्रेस करा. धन्यवाद.